सोनं चांदीच्या दरात घसरण 24 कॅरेट सोनं सध्या 72,920 रुपये प्रति तोळा तर चांदीचा भाव 2,500 रुपयांनी घसरला। ऐन सणासुदीमध्ये कोथिंबीर महागली, किलोसाठी मोजावे लागतायत 400 ते 450 रुपये। अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला, हायकोर्टानं स्थगिती उठवली। राज्यातील विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला आज येलो अलर्ट। अरबी समुद्रातलं अस्ना चक्रीवादळ ओमानकडे सरकल्यामुळे तापमानात चढउतार होण्याची शक्यता। मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, 7ही धरणांमध्ये 97% पाणीसाठा। दुकानासमोरचं अतिक्रमण हटवल्यामुळे वनराज चांदेकरांची हत्या, बहिणींनीच सुपारी दिल्याचा संशय। प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासा, हल्लेखोरांच्या शोधासाठी 20 पथकं तैनात। डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी, 25 वर्षांपासून रखडलेला मार्ग 2.5 कोटींचा निधी मंजूर। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी, 18,000 कोटींचा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करणार, त्यामुळे मुंबई ते इंदूर हा प्रवास अधिक जलद होणार। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर, एका महाभागाकडून तब्बल 30 अर्ज दाखल करून शासनाची फसवणूक, इतरांच्या मोबाईल नंबरचा वापर केल्याचं तपासात निष्पन्न। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तिशाळांमध्ये लगबग, गणेश मूर्तींचं काम आता अंतिम टप्प्यात। मूर्तिशाळांमध्ये मूर्तीचं रंगकाम युद्ध पातळीवर सुरू।